नमस्कार शेतकरी बांधवांनो बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आता सरकारच्या माध्यमातून तुम्ही रखडलेला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे जाहीर केलं आहे की आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आम्ही पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोडत आहोत। आणि त्यामध्ये शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे जाहीर देखील झालंय की पहिल्या टप्प्यामध्ये या 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा, कारण की राज्य सरकारने मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालंय की पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की 23व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे काही निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता। परंतु आता राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की जे शेतकरी बांधव नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, आता अशा शेतकरी बांधवांची नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा इथेच संपत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा या ठिकाणी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची बातमी ही सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यामध्ये आली। आजपर्यंत तुम्हाला फक्त असं सांगितलं जात होतं की आज तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो अद्याप देखील तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होत नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, जर का या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर शेतकरी बांधवांनो आता 100% तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालं आहे। आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यासोबत कोणत्या 21 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे, त्या 21 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्ही आता लगेच चेक करायचं आहे। तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये मी आता सविस्तर माहिती समजून सांगणार आहे। त्याकरिता शेतकरी बांधवांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर अशीच अपडेट पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला खाली दिलेलं सबस्क्राइब बटन क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यासोबत कोणत्या 21 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे, त्या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहायचं आहे। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो। त्यापूर्वी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय फक्त जे शेतकरी बांधव हे कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ देण्यामध्ये येणार आहे। कोणते सरकारच्या माध्यमातून 3 कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, ती जर का कामे तुम्ही शेतकरी बांधवांनो पूर्ण केली तरच तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांनो भेटणार आहेत। त्याकरिता महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यांमध्ये एकत्रपणे 4000 रुपये रक्कम म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे का जमा होणार नाहीत, म्हणजेच की एकाच वेळी 36 जिल्ह्यांमध्ये का रक्कम जमा होणार नाही, तर याचं देखील कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की म्हणजेच की डीबीटी वरती ताण येतो, डीबीटी वरती म्हणजेच की पैसे एकत्रपणे सर्व जिल्ह्यांमध्ये जमा होत नाहीत, काही अडथळा निर्माण होतो। त्याकरिता शेतकरी बांधवांनो सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की या 21 जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढे काही दिवसांमध्ये या ठिकाणी वाटप होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका। आता सर्वप्रथम हे जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। त्यानंतर लगेच पुढे 1 मिनिटामध्येच हे देखील पाहणार आहोत की कोणत्या 21 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, त्या 21 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला पाहायचं आहे। त्यापूर्वी आता पहा कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, तर पहा आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, त्यानंतर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी
शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल तर असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण असेल असे शेतकरी बांधव पात्र होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुमची ई केवायसी पूर्ण आहे का? ई केवायसी पूर्ण असेल तर काळजी किंवा चिंता करू नका. ई केवायसी ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना पूर्णपणे लाभ या ठिकाणी हप्त्याचा मिळणार आहे. त्यानंतर नंबर 2 वरती शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम आहे, हे तुमच्याकडे असलंच पाहिजे, ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड. फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकरी बांधवांकडे नसेल अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांकडे बनवून घेतलेला आहे असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ हे पूर्ण करून घ्यायचं आहे आणि जे शेतकरी बांधव पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. तर आता शेतकरी बांधवांनो, हे जर का तुमचे कामे पूर्ण असतील तर तुम्ही पात्र असणार आहे, तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा. तर आता चला कोणते 21 जिल्हे आलेले आहेत ते आपण जाणून घेऊया. तर पहा आता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे यवतमाळ वाशिम. यवतमाळ वाशिम मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ वाशिम जिल्ह्यामधील शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे वर्धा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. ठाणे वर्धा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. ठाणे वर्धा मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. सरकारने तुमच्यासाठी मोठा निर्णय घेत स्पष्टपणे जाहीर केलं की डीबीटीच्या अंतर्गत या जिल्ह्यामध्ये वाटप या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा ही पूर्णपणे संपली आहे. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, पुणे, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, बुलढाणा, बीड, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, बुलढाणा, बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.